सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वती नमः. परमसंत सद्गुरू ठाकरसिंहजी महाराज, परमसंत सद्गुरू बलजीतसिंहजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान कृष्णाला कोटी कोटी प्रणाम आणि ज्ञानेश्वर माऊलीला त्रिवार वंदन. श्रोते आपणाला नमस्कार. ऐकूया अध्याय 17. अहो श्री गुरुराया, ज्या तुमची योगरूपी माया जगदरूपी प्रफुल्लित अशा मुद्रेला विकसित करते, त्या तुम्हा गणपतीस माझा नमस्कार असो. सत्व, रज आणि तम या त्रिगुणरूपी 3 शहरांनी वेढलेला व जीवरूपी किल्ल्यात अडकलेला असा जो आत्मा, तो तुमच्या स्मरणाने श्री शंकरांनी मुक्त केला. म्हणून श्री शंकरांबरोबर तुमची तुलना केली असताही तुमची योग्यता विशेष आहे. तुमचे पारडे वजनाने खाली बसते, तथापि मायारूप समुद्रातून म्हणजे भवसमुद्रातून मुमुक्षुस तारून नेण्याविषयी नावेप्रमाणे तुम्ही हलके आहात. जे तुमच्याविषयी अजान आहेत त्यांना तुम्ही वक्रतुंड म्हणजे वाकड्या सोंडेचे दिसता, व जे तुमचे स्वरूप जाणतात त्यांना तुम्ही नित्य असून सरळ सोंडेचेच आहात. देवांचे डोळे पाहू गेले असता लहान दिसतात, तथापि त्यांच्या उघडझापीने आपण जगाची उत्पत्ती आणि नाश लीलेने करता. प्रवृत्तीरूपी कान हलविल्याने म्हणजे संसाररूपी वृत्ती उत्पन्न होऊन मधाचा सुगंध वायू सुटून त्यास लुब्ध झालेले जीवरूपी भ्रमर गंडस्थलावर बसल्याने नीलकमलांनी तुमची पूजा केल्याप्रमाणे तुमचे गंडस्थळ शोभते. नंतर दुसरा निवृत्ती कर्ण हलविल्याने म्हणजे अंतर्मुख वृत्ती उत्पन्न होऊन तुमची बांधलेली पूजा विसर्जन होते. त्यावेळेस आपले शुद्ध स्वरूप फार गोड दिसते. तुमच्या डाव्या मांडीवर बसलेल्या सरस्वतीची म्हणजे शक्तीची नृत्य क्रीडाच जगत उत्पन्न करते आणि त्या नृत्याच्या मिशाने आपण सर्व जगताचा व्यवहार चालविता. हे असो हे गुरुराया, आपण ज्याची सोयरे संबंधी होता तो सोयरिकीच्या व्यवहाराला मुक्तो म्हणजे त्याचा द्वैतभाव नाहीसा होऊन तो तुमच्या स्वरूपात मिळतो. ही केवढी विस्मयाची गोष्ट आहे. तुम्ही जगाचे बंधनाचा ठाव ठिकाणाही नाहीसे करता. म्हणून आपण जगतबंधू आहात असा भाव धरून जे मोठ्या आनंदाने आपल्याला आत्मस्वरूप भावाने शरण येतात, त्यांचा देहसुद्धा द्वैतपणाने शिल्लक उरत नाही. कारण देवराया, त्या दुसऱ्याला आपण स्वस्वरूपच करता. त्यांचे ठिकाणचे द्वैत नष्ट केले, मग सर्वत्र अद्वैत झाल्यावर तुझा भाव कुठून उरणार? जे तुम्हाला निराळा असे समजून तुमची प्राप्ती करून घेण्याकरता धावत सुटतात, त्यांना तुमची प्राप्ती न होता तुम्ही सर्व प्रकारे मागेच राहता. जे ध्यान करण्याच्या निमित्ताने तुमची मूर्ती मनात आणता, त्यांना तुम्ही न सापडता त्यांच्या देशातही तुम्ही वास करीत नाही. परंतु जे ध्यानासह तुमच्याविषयी आपला द्वैतभाव सोडतात ते तुम्हाला अतिप्रियकर आहेत. तुम्ही जे सिद्ध त्या तुम्हाला जो जाणत नाही त्याला सर्वज्ञ असे म्हणतात. वेदांनी जे तुमचे एवढे वर्णन केले आहे ते तुम्ही ऐकत देखील नाही. तुमचे राशीवरून मौन असे नाव निघते. म्हणून आपली स्तुती करण्याची मी कशाला इच्छा करावी? हे सर्व भासवान जगत ही सर्व आपली माया आहे. म्हणून तुमचे भजन कसे करता येईल? मी तुमचा सेवक होईन म्हटले तर द्वैतरूपी मोह माझी पदरात येतो. म्हणून तुमचा काही संबंध न ठेवणे म्हणजे तुमच्यात व माझ्यात द्वैतभाव न ठेवणे हे उत्तम होय. म्हणजे तुमचे पूजन होय. जेव्हा मी सर्व प्रकारे तुमचा कोणी नाही असे म्हणावे, तेव्हा तुमच्यात आणि माझ्यात अद्वैत आहे असे होईल. तर हे आराध्य देवता गुरुराया, तुमचे हे वर्म मला आता समजले. तर मीठ ज्याप्रमाणे पाण्यापासून वेगळे नसून त्यात मिळविले असता ऐक्य पावते, त्याप्रमाणे तुमच्यात आणि माझ्यात द्वैतभाव नसून मी तुम्हास नमस्कार करतो. यापेक्षा विशेष काय बोलावे? हे पहा, रिकामी घागर समुद्रात बुडवली असता ती जशी पाण्याने उचंबळून भरून निघते किंवा दिव्याच्या संसर्गाने वात दीपस्वरूपच होते, त्याप्रमाणे हे गुरुराया श्री निवृत्तीनाथा, तुम्हाला नमस्कार केल्याने मी कृतकृत्य झालो. आता गीतेचा अर्थ मी स्पष्ट करीन. तर 16व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात देवांनी जो असा निश्चयपूर्वक सिद्धांत सांगितला की पार्था, चांगल्या अथवा वाईट गोष्टींचे आचरण करण्यास तुला शास्त्रच सर्वथे प्रमाण मानले पाहिजे, तो ऐकून अर्जुन मनात म्हणतो, हे असे कसे? कोणतेही कर्म करण्यास शास्त्राशिवाय सुटका नाही. हे काय?
सर्पाच्या जवळ जाऊन त्याच्या फणीवरील मणी कसा काढावा किंवा सिंहाच्या नाकातील केस कसा मिळवावा, मग त्या केसात तो ओला म्हणजे गळ्यात भूषण घालावे, नाही तर गळा मोकळाच ठेवावा की काय. त्याचप्रमाणे निरनिराळ्या शास्त्रांना एकत्र कोण करील आणि त्यांची एकवाक्यता करून त्यांचा उपयोग कोण करून घेईल. बरे, एकवाक्यताही जरी कोणी केली तरी त्याप्रमाणे आचरण करण्यास वेळ कुठून सापडणार आणि इतके आयुष्य तरी कोणास असणार. आणि शास्त्र, अर्थ, देश, काल ही चारी जरी प्राप्त झाली तरी त्यांची सर्वांना प्राप्ती कुठून असणार. म्हणून पुष्कळ प्रकाराने शास्त्राचे साधन या मृत्यूलोकी सर्वांना प्राप्त होणार नाही, तर मग मूर्ख अशा मुमुक्षूंना कोणता तरुणोपाय आहे. हा अभिप्राय पुसण्याकरता अर्जुनाने जी प्रस्तावना केली तो या 17व्या अध्यायाचा मूळ विषय आहे. तर सर्व विषयांविषयी निरीच्छ आणि सकल कलात प्रवीण आणि अर्जुनाच्या रूपाने श्रीकृष्णालाही आनंद देणारा असा जो अर्जुन, जो शौर्याचा आधार, जो सोमवंशाचे भूषण आणि ज्याच्या लीलेने देवाला फार सुख होते, जो बुद्धीचा आवडता, जो ब्रह्मविद्येचे विश्रांतीस्थान आणि जो सदैव श्रीकृष्णाच्या अंतःकरणात असणारा. अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, जे कोणी शास्त्रविधीला टाकून खऱ्या श्रद्धेने युक्त होऊन तुम्हाला बसतात त्यांची ती भक्ती कोणत्या प्रकारची, सात्विक, राजस की तामस. तो अर्जुन म्हणतो, हे तमाल श्यामा, सर्व इंद्रियात प्रत्यक्ष भोगता येणाऱ्या परब्रह्मा, तुमचे भाषण मला संशययुक्त दिसते. प्राणीमात्राला शास्त्रज्ञाना वाचून मोक्षप्राप्ती होत नाही असे जे आपण एक पक्षी बोलला, त्याचा हेतू काय, तर ज्या देशात शास्त्राभ्यास करण्याची सोय आहे तीही ज्यास प्राप्त होत नाही, तसेच अभ्यासाला लागणाऱ्या आयुष्याचीही ज्याला अनुकूलता नाही आणि ज्या गुरुपासून शास्त्राची माहिती मिळवायची तोही दूर आहे आणि अभ्यासाला सहाय्य करणाऱ्या ज्या सामुग्री त्याही त्यावेळी त्याजवळ नाहीत, तसेच पूर्वकर्म अनुकूल नसल्यामुळे बुद्धीचेही सहाय्य नाही, अशा प्रकारे ज्याचे शास्त्र संपादन खुंटले आहे, किंबहुना शास्त्रांची एकवाक्यता करण्यास समर्थ नसल्यामुळे ज्यांनी वादविवाद करण्याचे सोडून दिले आहे, पण शास्त्राचा अभ्यास करून त्यात सांगितल्याप्रमाणे यथाविधी अनुष्ठान करून परलोकी जे आनंदाने नांदतात त्यांच्याप्रमाणे आपण व्हावे अशी मनात इच्छा धरून त्यांच्या मार्गाचे जे आचरण करतात. प्रभो, ज्याप्रमाणे वर काढून दिले धड्याच्या अक्षराप्रमाणे लहान मूल खाली अक्षरे काढते किंवा डोळस मनुष्यास पुढे करून आंधळा मनुष्य वाट चालतो, त्याचप्रमाणे जे सर्व शास्त्रात निपुण आहेत त्यांचे आचरण प्रमाण मानून त्यावर जे श्रद्धा ठेवतात आणि शंकर आदी करून देवांचे पूजन करणे, भूमी वगैरे महादाने देणे आणि अग्निहोत्रादी यज्ञ करणे ही कर्मे श्रद्धेने करतात, त्यांना पुरुषोत्तमा, सत्व, रज आणि तम यापैकी कोणती गती प्राप्त होते हे आम्हाला सांगा. तेव्हा वैकुंठपीठाचे आदिदैवत, वेदरूपी कमलातील पराग, ज्याच्या सत्तेने हे सर्व जग वाचते चालते, जो लोकोत्तर प्रौढ व स्वभावतः मोठा असा काल, जो अद्वितीय, गूढ आणि आनंदघन आणि हे सर्व गुण ज्या शक्तीच्या आधाराने वर्णनीय होतात, ती शक्ती ज्याचे अंगी आहे, तो श्रीकृष्ण भगवान स्वमुखाने बोलत आहे. श्री भगवान म्हणाले, मनुष्याची स्वाभाविक जी श्रद्धा ती सात्विक, राजस आणि तामस अशी 3 प्रकारची असते ती ऐक. भगवान म्हणतात, पार्था, शास्त्राभ्यासाची अडचण आहे असा तुझ्या मनाचा कल आहे हेही आम्ही जाणतो. तू नुसत्या श्रद्धेनेच मोक्षप्राप्ती करून घेऊ पाहत आहे, परंतु हे प्रबुद्धा, तू म्हणतोस तितके हे काम सोपे नाही. अर्जुना, श्रद्धेवरच नुसता विश्वास ठेवू नये. हे पहा की अंतजाच्या समागमाने ब्राह्मणही अंतज होत नाही का. गंगेचे जरी पाणी असले तरी ते जर मद्याच्या भांड्यात घातले तर ते काही केल्या घेऊ नये याचा विचार कर. चंदन हा थंड आहे खरा, पण तो पेटल्यावर जर हातात धरला तर हात भाजू शकणार नाही का. किंवा अर्जुना, हिनकस सोने आटवीत असता त्यात उत्तम सोने पडले किंवा मग ते जर उत्तम सोन्याच्या भावाने विकत घेतले तर ते नागवणार नाही का. त्याचप्रमाणे श्रद्धेचे स्वरूप जरी मूळ जे शुद्ध आहे तरी जेव्हा ती प्राण्यांच्या वाटणीला येते तेव्हा प्राणी तर स्वभावताच अनादी मायेच्या शक्तीने 3 गुणाचेच बनलेले आहेत. त्यातही 2 गुण क्षीण होऊन तिसरा ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस त्या गुणाच्या अनुरोधाने जीवाच्या वृत्ती होतात. वृत्तीच्या अनुरोधानेच ते मन वासना धारण करतात, मनाप्रमाणे क्रिया करतात आणि मेल्यावर पुन्हा कर्माप्रमाणेच देह धारण करतात.
बीज नाहीसे होते आणि झाड वाढते, आणि झाड नाहीसे होते आणि बीजात सामावते. याप्रमाणे कल्पचे कल्प जरी गेले तरी मूळ झाडाची जात काही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे जीवांची पुष्कळ जन्मांतरे झाली तरी त्यांच्यातील 3 गुणांचा बदल होत नाही. म्हणून प्राण्यांच्या वाट्याला जी श्रद्धा आलेली असते ती गुणांच्या अनुरोधाने असते असे समज. कदाचित शुद्ध सत्वगुण वाढला तर तो ज्ञानाला हाक मारतो, परंतु त्याला रज आणि तम हे 2 गुण विरुद्ध आहेत. सत्वगुणाच्या अनुरोधाने जी श्रद्धा असते ती मोक्षफलापर्यंत जाते, पण रज आणि तम हे 2 गुण स्वस्त कसे बसतील? सत्वगुणांचा आश्रय नाहीसा करून ज्या वेळेस रजोगुण वाढतो त्यावेळेस तीच श्रद्धा कर्म करण्यास लागते. मग तमोगुणाचा ज्या वेळेस जोर होतो तेव्हा त्या श्रद्धेचा भंग होऊन ती श्रद्धा वाटेल ते भोग भोगण्यास उद्युक्त होते. हे भारता, सर्वांना आपल्या पूर्वसंस्कारानुसार श्रद्धा उत्पन्न होते. कारण हा जीव श्रद्धामय आहे. तो ज्या प्रकारच्या श्रद्धेने युक्त असतो तो त्या योग्यतेचा असतो. याप्रमाणे हे सुज्ञा, या जीवसमुदायात सत्व, रज आणि तम यांच्याशिवाय निराळी श्रद्धा नाही. म्हणून सत्व, रज, तम या भेदांनी अशी ही श्रद्धा स्वभावताच त्रिगुणात्मक आहे. प्राणीमात्राचे जीवन पण तेच. बचनागास दिले असता ज्याप्रमाणे मारक होते, किंवा मिरच्याच दिले असता तिखट होते, आणि उसास दिले तर गोड होते, त्याचप्रमाणे तमोगुण वाढला असता जो नेहमी जन्म पावतो आणि मरतो त्या प्राण्याच्या ठिकाणी श्रद्धा ही तमोगुणाच्याच अनुरोधाने परिणाम पावते. मग काजळ आणि मस यात जसा फरक दिसत नाही तशी तामसी श्रद्धा त्या माणसाहून निराळी नसते. त्याचप्रमाणे राजस प्राण्यांच्या ठिकाणी येणारी श्रद्धा रजोगुणमय आणि सात्विकाच्या ठिकाणी असणारी सगळी सत्वगुणमयच असते. याप्रमाणे हे सर्व जग खरोखर श्रद्धेचेच ओतलेले आहे, परंतु त्रिगुणांच्या अधीन असल्याने श्रद्धेचे ठिकाण जे 3 प्रकारचे चिन्ह होते ते तू ओळख. तर ज्याप्रमाणे फुलांच्या बारावरून झाडाला येणाऱ्या फळांचे अनुमान समजते, किंवा बोलण्यावरून स्वभावाचे लक्षण समजते, व मनुष्याच्या प्रस्तुत स्थितीवरून त्याचे पूर्वजन्मीचे कर्म ओळखता येते, त्याचप्रमाणे ज्या चिन्हांनी श्रद्धेची 3 रूपे ओळखता येतील त्या लक्षणांची खूण सांगतो ती ऐक. जे सात्विक असतात ते देवांचे पूजन करतात, जे राजस असतात ते यक्ष राक्षसांचे पूजन करतात, आणि बाकी राहिलेले जे तामसजन ते प्रेत किंवा भूतगण यांचे पूजन करतात. तर ज्यांचे शरीर सात्विक श्रद्धेचे बनलेले आहे त्यांची बुद्धी बहुत करून स्वर्गप्राप्तीविषयीचीच होते. ते सर्व विद्या शिकतात, कोणते यज्ञ करणे योग्य आहे त्याची वाटाघाट करतात, फार काय ते देवलोकास पावतात. आणि हे वीर शिरोमणे, ज्यांचे शरीर रजोगुणात्मक श्रद्धेने बनलेले आहे ते राक्षस व पिशाच यांना भजतात. ज्यांचे शरीर तमगुणात्मक श्रद्धेचे बनलेले आहे त्याविषयी मी तुला सांगतो की ते केवळ पापराशी असून अति कठोर आणि दयाहीन असतात. ते जीवांचा वध करून बळी देतात आणि भूत, प्रेत वगैरे देवतांची स्मशानात संध्याकाळी पूजा करतात. ते तमोगुणांचे सार काढून निर्माण केलेले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे आगरच होय असे समज. याप्रमाणे सात्विक, राजस आणि तामस अशी 3 प्रकारची श्रद्धा जगात आहे. परंतु मी हे एवढ्याकरता सांगत आहे की या तिन्हीपैकी जी सात्विक श्रद्धा तिचा स्वीकार करावा, आणि हे बुद्धिमंता दुसऱ्या ज्या दोन्ही राजस्व आणि तामस श्रद्धा त्यांचा त्याग करावा. धनंजया, ही सात्विक बुद्धी जे आचरतात त्यांना मोक्षप्राप्तीचा मोठासा बाऊ वाटत नाही. तो मनुष्य वेदाचे पठन न करो, शास्त्राध्ययन न करो, अथवा शास्त्रांची एकवाक्यता करून कोणताही सिद्धांत न ठरवो, परंतु जे श्रुती स्मृतीचे अध्ययन करून मूर्तिमंत वेद बनतात, विद्वान झालेले असतात आणि आपल्या आचरणाने सर्व जगास पूज्य असतात. त्यांचे आचरणाने कित्ता वळवून जो सात्विक श्रद्धेने चालतो, त्यांच्या आचरणाने कित्ता वळवून जो सात्विक श्रद्धेने चालतो त्याला त्यांना मिळणारे फळच प्राप्त होते. हे पहा, एखादा मनुष्य मोठ्या प्रयासाने दिवा लावतो आणि त्या दिव्यावरून जर दुसरा कोणी दिवा लावू लागला तर तो दिवा त्याला फसवेल काय? त्याच्या घरी उजेड पाडणार नाही असे होईल काय? किंवा एखाद्याने अपार द्रव्य घर बांधले तर त्या घरात राहणाऱ्या दुसऱ्या मनुष्यास ते सुख भोगता येत नाही का? हे असो, जो तळे बांधतो त्याचीच का तहान त्यातील पाण्याने भागते? अथवा घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्याचीच तेवढी त्यात अन्नाने तृप्ती होते आणि इतरांची होत नाही की काय?
उगीच पुष्कळ बोलून काय करायचे आहे? अरे, गौतम ऋषींनी दीर्घ प्रयत्नाने आणलेली गंगा ही एक त्यासच पवित्र करते आणि जगातील इतर सर्व लोकांविषयी ती ओढ्याची योग्यता बनते की काय? म्हणून आपल्यापेक्षा जे दक्षतेने शास्त्रांचे अनुष्ठान करतात त्यांचेप्रमाणे जो श्रद्धाळू पुरुष आचरण करतो तो मूर्ख असला तरी तरतो. दंभ आणि अहंकार यांनी युक्त तसेच काम आणि प्रीती यांच्या बलाने युक्त असे जे जन शास्त्रविरुद्ध घोर तपाचे आचरण करतात, ज्यांना खरोखर शास्त्रांचे अध्ययन तर नाहीच पण शास्त्र शिकण्याची नुसती इच्छाही ज्यांनी केली नाही, इतकेच नव्हे तर जे शास्त्रज्ञांना उंबऱ्यातही उभे करीत नाही, वडिलांचे स्नानसंध्यादी आचरण पाहून जे त्यास वेडावून दाखवतात व पंडितांचा संवाद ऐकला असता टिमक्या वाजवतात, त्यांचे शब्द कानी देखील पडू देत नाही. आपल्या शहाणपणाने व द्रव्याच्या मदाने आपल्याच कुर्यात असतात ते खरोखर पाखंड्यांच्या तपांचे आचरण करतात. आपल्या पुढे आलेल्यांच्या अंगावर शस्त्रांचे प्रहार करून त्यांच्या रक्तमासांनी यज्ञपात्रे भरभरून प्रदीप्त अग्निकुंडात चिंडांना आहुती देतात व त्यास नवस करून बाळकांचे बळी देतात. शूद्र दैवतापासून वरप्राप्ती करून घेण्याकरता आग्रहाच्या आढ्यतेने 7 दिवस अन्न सेवन न करता अनुष्ठाने करतात. हे सुज्ञा अशा प्रकारे ते आपल्यास आणि दुसऱ्यास पीडा करण्याचे बीज तमोरूपी जमिनीत पेरतात आणि त्यापासून पुढे तामस श्रद्धेचेच पीक येते. अर्जुना, ज्या मनुष्यास स्वतः पोहता येत नाही तो नावेचा आश्रय न करता समुद्रात गेला असता त्याची जी स्थिती होते, किंवा वैद्याचा द्वेष करून जो लाथेने काढा लवंडून देतो तो रोगी जसा व्यथेपासून मुक्त होत नाही, अथवा जो डोळस मनुष्याचा कंटाळा करतो आणि अशा प्रकारे आपलेच डोळे काढून टाकतो, त्या आंधळ्या मनुष्याची जशी त्याच्या माजघरातही गती होते तशी त्या असुरांची स्थिती होते. कारण शास्त्रात सांगितलेल्या मार्गाची ते निंदा करतात, त्यामुळे ते मोहरूपी अरण्यात सैरावैरा धावतात. कामाच्या अधीन होऊन त्याच्या अनुरोधाने आचरण करतात. क्रोधाच्या अधीन होऊन तो ज्याचा वध करण्यास लावील त्याचा वध करतात. आणि जे अविवेकी शरीरातील इंद्रिय समुदायाला आणि शरीराच्या अंतर्यामी असणाऱ्या मलाही त्रास देतात ते आसुरी निष्ठेचे लोक आहेत असे तू समज. ते आपल्या आणि दुसऱ्यांच्या शरीरास जे जे दुःख देतात त्यामुळे सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या मज आत्म्याला क्षीण होतो. हे पहा, अशा पाप्यांना वाचेच्या पदरानेही स्पर्श करू नये, म्हणजे त्यांचे नामग्रहणही करू नये, पण त्यांचा त्याग करण्याकरता त्यांची लक्षणे सांगतो ते बघ. प्रेत घराबाहेर काढावे लागते किंवा अंत्यजाबरोबर संभाषण करू नये तरी 2 शब्द बोलून त्याला टाळावे लागते. फार काय, विष्ठाही हाताने धुवून काढावी लागते. त्या ठिकाणी फक्त शुद्धीच्या निमित्तानेच त्यांना स्पर्श केल्यामुळे त्या स्पर्शाचा जसा दोष मांडता येत नाही, तसा या पापी लोकांचा त्याग करण्याकरता त्यांची लक्षणे सांगितली. तर अर्जुना, त्यांना पाहिल्याबरोबर तू माझे स्मरण कर, कारण त्या पापक्षालनाला याशिवाय दुसरे प्रायश्चित्त काही उपयोगी पडणार नाही. म्हणून सात्विक श्रद्धा ही वरचीवर सर्व प्रकारे जतन करावी. दुसरे ज्या योगाने सात्विक श्रद्धा वाढेल त्याचा संग करावा आणि ज्या अन्नाच्या सेवनाने सात्विक बुद्धी वाढेल तोच आहार सेवन करावा. बाकी असे पहा की स्वभाव वृद्धी होण्यास आहारावाचून दुसरे कोणतेही प्रबल साधन नाही. वीरा अर्जुना, तू प्रत्यक्ष असे पहा की जो धडधडीत सावध असून मद्याचे सेवन करतो तो तत्क्षणी उन्मत्त होऊन जातो, किंवा जो मनुष्य नेहमी अन्न खातो त्याला सभोवताच वात आणि कफ यांची विकृती असते. ज्वर आला असता तो दुधाधिकांपासून कमी होईल का? अथवा ज्याप्रमाणे अमृताचे सेवन केले असता मरण टळते किंवा विषाचे सेवन केले असता मृत्यू प्राप्त होतो, त्याचप्रमाणे जसे अन्न भक्षण करावे तशी धातू उत्पन्न होते आणि धातूप्रमाणे अंतर्भाव उत्पन्न होतो. जसे भांडे तापल्यावर आतले पाणीही तापते तशी धातूच्या अनुरोधाने चित्तवृत्ती होते. म्हणून सात्विक अन्नाचे सेवन केले असता सात्विक भावच उत्पन्न होतो आणि राजस व तामस या भावांची उत्पत्ती त्यांच्या रसापासून होते. तेव्हा सात्विक आहार कोणता आणि राजस व तामस यांचे आहार कोणते हे मी तुला सांगतो, तर त्याचे तू आदर आणि श्रवण कर. प्रत्येकाच्या आवडीचा जो आहार तोही 3 प्रकारचा असतो. त्याचप्रमाणे यज्ञ, तप आणि दान हीही 3 प्रकारची आहेत.
त्यांचे भेद तुला सांगतो ते ऐक. आणि अर्जुना, सरसकट अन्नाचे 3 प्रकार कसे झाले ते स्पष्ट सांगतो. हे बघ, जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार करावे लागते आणि जेवणारा तर गुणाचा दास आहे. जो जीव करता व भोगता आहे तो स्वभावतःच गुणांच्या अनुरोधाने 3 प्रकारच्या चित्तवृत्ती धारण करून वागतो. म्हणून आहार 3 प्रकारचा, यज्ञ, तप आणि ज्ञान ही 3 प्रकारची आणि व्यापारही 3 प्रकारचेच आहेत. परंतु प्रथमतः तुला जे आहाराचे लक्षण सांगू म्हणून म्हटले ते स्पष्ट करून सांगतो ऐक. आयुष्य, उत्साह, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती यांना वाढविणारे आणि रसभरीत, स्निग्ध, पौष्टिक व मनाला आनंद देणारे असे आहार सात्विकांना प्रिय असतात. तर जेव्हा दैवयोगाने जीव सत्वगुणाचा बनलेला असतो तेव्हा मधुर अन्न खाण्याविषयी त्याला विशेष आवड असते. जे पदार्थ स्वतःच उत्तम रसाने युक्त, जे स्वतः गोड, जे स्वतः अतिस्निग्ध आणि पक्व झालेले असतात, जे आकाराने मोठे नसतात, हातास मऊ लागतात, जिभेवर ठेवले असता लवकर विरघळतात आणि स्वादिष्ट असतात, जे रसाने भरलेले असून वरून मऊ असतात व पाणीदार असून विस्तवाच्या आचीने जागजागी काळे झालेले असतात. श्री गुरूंच्या मुखातील अक्षरे जरी थोडी असली तरी त्यांचा परिणाम फार थोर असतो. त्याप्रमाणे जे पदार्थ थोडे खाल्ले असताही त्यापासून अपार तृप्ती होते आणि जे खाते वेळेस तोंडास गोड लागते असे परिणामीही गोडच असते, त्या अन्नाविषयी सात्विकाची विशेष प्रीती असते. याचप्रमाणे सात्विक मनुष्याला आवडणाऱ्या पदार्थाची गुणलक्षणे होत. अशा पदार्थाचे सेवनापासून आयुष्याचे बल नित्य वाढते. अशा सात्विक रसरूप मेघाची जो देहावर वृष्टी होते तो आयुष्यरूप नदीस दिवसानुदिवस पूर येतो. हे सुबुद्धिमंता, ज्याप्रमाणे दिवसाची उत्पत्ती होण्यास सूर्य कारण आहे त्याचप्रमाणे तत्वाचे रक्षण करण्यास हाच आहार योग्य आहे. आणि शरीर आणि मन यांचे बलाची वृद्धी ह्याच आहारापासून होते. मग त्या ठिकाणी रोगाचा शिरकाव कोठून होणार? या सात्विक अन्नाचे सेवन केले तरच शरीरास आरोग्य भोगण्याचे भाग्य प्राप्त होते असे समजावे आणि मग त्याच्या सर्व व्यापारांचा विस्तार सुखमय होतो. फार काही तर त्याची आनंदाबरोबर मैत्री होते. याप्रमाणे या सात्विक आहाराचा परिणाम थोर असून तो शरीराला अंतर्बाह्य सुखकर होतो. आता राजस गुणाच्या मनुष्याची कोणत्या अन्नावर भक्ती असते ते तुला प्रसंगानुसार स्पष्ट करून सांगतो. अतिशय कडू, आंबट, खारट, उष्ण, तिखट, रुक्ष, जळजळणारे आणि दुःख, शोक व रोग यांना उत्पन्न करणारे असे आहार राजसांना प्रिय असतात. तर मारकपणाने मात्र उणे, बाकी काळकुटाच्या बरोबरीचेच कडू किंवा चुन्याहूनही दाहक असून जे आंबट असते, कणिक भिजविण्यास जितके पाणी लागते तितकेच मीठ आणि अवांतरही खारट जिन्नस त्यात मिसळणे. त्याचप्रमाणे अतिशय खारट पदार्थ राजस गुणाच्या मनुष्यास आवडतात आणि तो ऊन इतके खातो की केवळ तोंडाने अग्नीच गिळतो. ज्या पदार्थातून इतक्या वाफा निघतात की त्याचवर दिव्याची वातही लावता येईल असे ऊन पदार्थ राजस गुणाचा मनुष्य खावयास मागतो. वावटळीला मागे सारून पहारीच्या टोकाप्रमाणे प्रहार करणारे तिखट पदार्थ तो खातो की ज्या योगाने जखम न पडता शस्त्राप्रमाणे वेदना होतात. आणि राखीवून वृक्ष आणि अंतर्बाह्य कोरडे असलेले असे तोंडी लावणे त्याला फार आवडते. जो पदार्थ खातेवेळेस दाताशी दात घासावे लागतात, जसे कठीण पदार्थ खातेवेळेस त्याला आनंद होतो अगोदरच झणझणीत पदार्थ, त्यात त्यांना आणखी मोहरी लावायची, मग काय विचारता. त्यांचे सेवन केले असता नाका तोंडातून झिंझिण्या येतात. फार काय सांगावे, रायते जे अग्नीला मागे सारते ते राजस गुणाच्या मनुष्यास प्राणापेक्षाही विशेष आवडते. अशा प्रकारे काही खाल्ल्याने ज्याची तृप्ती होत नाही तो तोंड हातात धरलेला मनुष्य अन्नाच्या निमित्ताने पेटलेला अग्नीच पोटात घालतो. त्याचप्रमाणे लवंगा, सुंठ खाऊन त्यामुळे भुईवर गडबडा लोळतो आणि तोंडचे पाण्याचे भांडे एकीकडे ठेवीत नाही. तर हे अन्न नसून निजलेले व्याधीरूप सर्प जागे करण्याकरता पोटात कफच घालणे आहे. त्याचबरोबर एकमेकांच्या स्पर्धेने रोग एकदम उठतात. याप्रमाणे राजस अन्नापासून केवळ दुःख हे फळ मिळते. हे धनुर्धना, या प्रकारे राजस अन्नाचे वर्णन केले. आता त्याच्या परिणामाचाही विचार तुला सांगितला. आता तमोगुणाच्या मनुष्यास जो आहार आवडतो तोही तुला सांगतो, पण तू त्याची कीळच करशील हो. तर कुजलेले आणि उष्टे अन्न खाताना यापासून अहित होईल असे त्याच्या मनातही येत नाही. ज्याप्रमाणे म्हैस आंबून खाते
जे अर्धवट शिजलेले, बेचव झालेले, आंबलेले, शिळे आणि उष्टे आणि अपवित्र असे अन्न ते राजसांना प्रिय असते. त्याचप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न दुपारी किंवा दुसऱ्या दिवशी खाण्याची तामस मनुष्यास अतिप्रिती असते. किंवा अर्धे कच्चे अथवा केवळ राखुंडी झालेले, त्याचप्रमाणे अति कडकडीत व वाळलेले अन्न तो खातो. जे अन्न पूर्ण पक्व झालेले आणि रसभरीत असते त्याला तामस मनुष्य अन्न असे मुळीच मानित नाही. असे उत्तम अन्न कदाचित खाण्याचा प्रसंग आला तर वाघाप्रमाणे ते अन्न ठेवून त्यास वास येईपर्यंत ते तो खात नाही. किंवा ज्या अन्नाला बहुत दिवस झाले आहेत असे रुची नाहीशी झालेले, कोरडे झालेले किंवा सडलेले अथवा सुरते पडलेले आणि तेही मुलांनी हातांनी चिखलाप्रमाणे चिवडलेले असले, म्हणजे बायको व इतर मंडळी घेऊन गोतावीळ करतो, अशा प्रकारचे घाणेरडे अन्न जेव्हा तो खातो तेव्हा त्याला सुखाचे भोजन केलेसे वाटते. परंतु एवढ्यानेच त्या पापेची तृप्ती होत नाही. मग चमत्कार पहा की ज्या वाईट पदार्थांवर शास्त्र निषेधाचा शिंतोडा पडून ते त्याज्य ठरले आहेत, त्या अपेयांचे पान करण्याची आणि अभक्ष्यांचे भक्षण करण्याची त्या मनुष्यास अतिशय इच्छा असते. वीरा अर्जुना, अशा प्रकारे त्या तामस मनुष्याची असले पदार्थ खाण्याची जी आवड असते त्या आवडीचे फळ त्यात तक्षणीच मिळते. कारण ज्यावेळी तो त्या अपवित्र पदार्थाचे सेवन करतो त्यावेळेसच तो पापास पात्र होतो. मग जे जेवणे ते खरोखर जेवण नव्हे तर पोटात यातनांची भरच करावायची असे समजावे. शिरच्छेद केल्यापासून काय होते किंवा अग्नीत उडी घातल्यापासून काय परिणाम होतो या गोष्टीचा प्रत्यक्ष का अनुभव घ्यावा लागतो. पण पहा, तसलेही परिणाम तो सहन करतो. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम निराळा सांगण्याचे कारण नाही. आता यापुढे आहाराप्रमाणे यज्ञही 3 प्रकारचे आहेत. तर अर्जुना, या तिहीमधील सात्विक यज्ञाचे लक्षण प्रथम सांगतो. ते 1, फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांच्या हातून कर्तव्य म्हणून करावायचा अशा मनाच्या निर्धाराने जो शास्त्रोक्त यज्ञ केला जातो त्यास सात्विक यज्ञ असे म्हणतात. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीचा मनोधर्म प्रिय पती वाचून अन्याविषयी काम वाढू देत नाही किंवा गंगा नदी समुद्रास मिळाल्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करीत नाही अथवा आत्मस्वरूपाचे दर्शन होताच वेद स्तब्ध होतो, त्याचप्रमाणे आपल्या हिताकरता चित्ताची वृत्ती अर्पण करून जे फळाच्या आशेने अहंकार बाळगीत नाही. जसे पाणी झाडाची मुळाजवळ गेल्यावर हे झाड चांगले अगर वाईट हा भेद मनात न आणता मागे परतत नाही, पण त्यास मिळून त्याचे पोषण करते, तसे जे मनाने आणि देहाने निश्चय करून यज्ञ करण्यात निमग्न होतात परंतु त्यापासून कसल्याही फळाची इच्छा करीत नाहीत, फलाची इच्छा सोडून स्वधर्माशिवाय इतर गोष्टींविषयी विरक्त होऊन जे सर्वांग परिपूर्ण यज्ञ करतात, परंतु आपल्या हातात आरसा घेतल्यावर आपले स्वरूप जसे डोळ्यांनी पाहता येते किंवा तळहातावरील रत्न दिव्याच्या उजेडाने जसे स्वच्छ दिसते अथवा दिवस उगवल्यावर मार्ग जसा स्पष्ट दिसतो, तसा वेदात सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून जे आचरण करतात ते कुंडे, मंडप, वेदी वगैरे यज्ञाची सर्व सामुग्री अशा रीतीने तयार करतात की जणू काय वेदांनी स्वतः येऊन तयारी केली आहे. सर्व अवयवास जेथल्या तेथे दागिने घातले असता ते जसे शोभतात तसे यज्ञाचे सर्व पदार्थ जागचे जागी नीट व्यवस्थेने मांडतात. आणखी त्यांचे शब्दांनी किती वर्णन करू, तर तो यज्ञमंडप पाहिला असता असे वाटते की मूर्तिमंत यज्ञविद्या ही यज्ञाच्या मिशाने या ठिकाणी आली आहे. अशा प्रकारे जो यज्ञ सांगोपांग होतो आणि ज्यात कसल्याही फळाची इच्छा नसते, तुळशीच्या झाडापासून फळ, पुष्प, छाया यांची प्राप्ती नाही, तरी लोक पाटातील पाण्यानेही त्याचा प्रतिपाळ करतात. फार सांगून काय करायचे आहे, तर फळाच्या इच्छेशिवाय अशा युक्तीने जो यथासांग यज्ञ करतो त्यालाच सात्विक यज्ञ असे म्हणतात. हे भरतश्रेष्ठा, फळाची इच्छा धरून दंभासाठी केलेला जो यज्ञ त्याला राजस यज्ञ असे म्हणतात, असे तू समज. आता हे वीरश्रेष्ठा, दुसऱ्या प्रकारचा जो राजस यज्ञ तोही याच्यासारखाच करतात, पण श्राद्ध तिथीचे दिवशी सहज राजासही मेजवानीला बोलवावे त्याप्रमाणे. कारण जर राजा आपल्या घरी भोजनास आला तर त्यापासून आपल्यास पुष्कळ उपयोग होऊन आपला लौकिकही होईल आणि श्राद्धही थांबणार नाही, ते तर पार पडेलच आणि कामात काम होऊन जाईल. याप्रमाणे तो फलाशा धरून मनात म्हणतो की आपल्यास स्वर्गप्राप्ती होईल, लोक दीक्षित म्हणून आपल्यास बहुमान देतील आणि आपल्या हातून यज्ञासारखे महत्कार्य घडेल. अशा प्रकारे केवळ फळाची आशा धरून आणि जगात कीर्ती व्हावी म्हणून जे यज्ञ होतात ते अर्जुना राजस यज्ञ होत.
अशास्त्र, अन्नदान रहित, मंत्ररहित, दक्षिणारहित आणि श्रद्धारहित असा जो यज्ञ त्याला विद्वान लोक तामस यज्ञ असे म्हणतात. आणि पशुपक्ष्यांच्या विवाहास कामा वाचून जसा दुसरा जोशी लागत नाही तसा तामस यज्ञाला आग्रहच कारण होय. वाऱ्याला वाहण्यास वाट लागत नाही किंवा मरणास मुहूर्त लागत नाही आणि अग्नी जर निषिद्ध पदार्थ जाळण्यास भिल तरच तामसाच्या यज्ञाला विधीची मर्यादा असेल. परंतु म्हणून हे धनुर्धरा तो अमर्याद होय, त्याला विधीची चाड नसते, मंत्राची वगैरे जरूर लागत नाही आणि माशीलाही त्या मंडपातून जाताना अन्न मिळत नाही. त्या ठिकाणी ब्राह्मणाविषयी पूर्ण वैरभाव असतो. मग दक्षिणेचा विचार कुठून असणार? आणि अग्नी ज्याप्रमाणे वाऱ्याने वणव्यासारखा भडकतो किंवा निपुत्रिकाचे घर त्याचे पश्चात पाहिजे त्याने लुटावे, त्याचप्रमाणे सर्व द्रव्य व्यर्थ खर्च होऊन त्यात श्रद्धेचा लवलेशही नसतो. श्रीनिवास म्हणतात, असा जो यज्ञाविषयी वरकांती केलेला डौल त्याला तामस यज्ञ असे म्हणतात. समजलास? आता गंगेचे पाणी जसे निरनिराळ्या मार्गांनी उपयोगास आणले जात असता शुद्धता आणि पवित्रता आणते, तसे सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या योगे जे तप त्रिविध झाले आहेत त्यापैकी एकापासून मोक्ष, एकापासून अधोगती प्राप्त होते. तर अर्जुना, या तपाचे 3 भेद कसे होतात हे तू समजून घेऊन पाहत असलास तर आधी तप म्हणजे काय हे समजून घे. तर तप म्हणजे काय त्याचे स्वरूप तुला सांगतो, मग गुणाच्या योगे त्याचे भेद कसे होतात ते मागवून सांगेन. तरी अर्जुना, उत्तम तप ज्याला म्हणतात त्याचेही 3 प्रकार आहेत. ते कायिक, मानसिक आणि वाचिक हे होत. आता या तिहीमधील कायिक तप कोणते ते ऐक. तर शंकर अथवा विष्णू यापैकी कोणाचीही ज्यास भक्ती असेल, देव, ब्राह्मण, गुरु, विद्वान यांची पूजन, शुचिर्भूतपणा, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा याला कायिक तप असे म्हणतात. त्या आपल्या प्रिय देवतांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन करण्याविषयी किंवा यात्रादी करण्याविषयी 8ही प्रहारात ज्याच्या पायाला विसावा नसतो, देवाचे अंगण सुशोभित करण्याविषयी, पूजा साहित्य पुरविण्याविषयी आणि देवाची सेवा करण्याविषयी ज्याचे हात शोभतात, शंकराचे लिंग अथवा विष्णूची मूर्ती दृष्टीस पडल्याबरोबर जो दंडाप्रमाणे जमिनीवर अंग टाकून सपशेल नमस्कार घालतो आणि विधी विनयादी गुणांनी पूज्य असे जे ब्राह्मण त्यांची सेवा करतो आणि प्रवासाने थकलेले किंवा संकटात सापडलेले जे जीव असतील त्यांना सुखावस्थेत आणतो, त्यांची सेवा वगैरे करून श्रमपरिहार करतो किंवा संकट निवारण करून त्यास दुःखमुक्त करतो. सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ मानलेली जी मातापित्रे त्यांची सेवा करण्यात जो आपले शरीरही त्यावर ओवाळून टाकतो आणि संसारासारख्या दुर्धर व्याधीपासून आपल्या दर्शनाने मुक्त करणारा आणि ज्ञानामृत पाजण्याविषयी तत्पर असा जो गुरु त्याची सेवा करतो. आणि अर्जुना, देहाभिमान रूपी कीट नाहीसे करण्याकरता त्याला स्वधर्मरूप अग्नीत जो वेदाध्ययन रूपी पुटे देतो, प्राणीमात्रेचे ठिकाणी एकच आत्मा आहे असे समजून त्यास नमस्कार करतो. परोपकार करण्याविषयी जो तत्पर असतो आणि स्त्री संबंधी तर त्याचा असा नियम झालेला असतो की तिचे नावही घ्यावायचे नाही. जन्माच्या वेळेस स्त्रीचा म्हणजे आईचा स्पर्श झाला आहे तो पुन्हा न व्हावा म्हणून जो आपल्या शरीरास स्त्री संबंध बिलकुल होऊ न देता जन्मभर पवित्र ठेवतो. गवताचे जीव आहे असे समजून जो ते तुडवीत नाही, फार काय, परंतु जो कोणालाही टाकून किंवा वर्मी लागेल असे बोलत नाही. अशा प्रकारे शरीराने व्याप करण्याची ज्यावेळेस सवय होते त्यावेळेस त्याच्या अंगास शरीर तप पूर्णपणे ठसले आहे असे समज. पार्थ, या सर्व गोष्टी देहाच्या अनुरोधाने जेव्हा घडून येतात तेव्हा मी त्यास शरीर कायिक तप असे म्हणतो. याप्रमाणे शारीर तप ज्यास म्हणतात त्याची लक्षणे तुला सांगितली. आता निष्पाप असे जे वाचिक तप आहे त्याची लक्षणे सांगतो ती एक. कोणाच्याही मनाला न लागणारे, सत्य आणि गोड असून परिणामी हितकारक असे भाषण करणे आणि वेदाचे अध्ययन करणे याला वाचिक तप असे म्हणतात. कोणाच्याही मनाला न लागणारे, सत्य आणि गोड असून परिणामी हितकारक असे भाषण करणे आणि वेदांचे अध्ययन करणे याला वाचिक तप असे म्हणतात. तर असे पहा की परीस लोखंडाचा आकार व वजन ही कमी न करता ज्याप्रमाणे त्याचे सोने करतो, त्याचप्रमाणे ज्याची बोलावयाचे त्याचेजवळ असणाऱ्या दुसऱ्या मनुष्यास दुःख न होता सहज सुख व्हावे अशी ज्या बोलण्याची शक्ती आहे, ज्याशी बोलावयाचे त्याचेजवळ असणाऱ्या दुसऱ्या मनुष्यास दुःख न होता सहज सुख व्हावे अशी ज्या बोलण्याची शक्ती आहे, वस्तुतः पाणी झाडास दिले जाते पण त्यायोगे त्याच्याजवळ असणारे गवत सहज वाढते, तसे एकाच बोलतेवेळी त्या बोलण्यापासून सर्वांचे हित होते.
अमृताची गंगा प्राप्त झाली असता ती प्राण्यास जशी प्राशनाने अमर करते, स्नानाने पाप नाहीसे करून संसार तापापासून मुक्त करते आणि गोडेही देते, त्याचप्रमाणे अज्ञान नाहीसे होऊन आत्मस्वरूपाची भेट होते व पुष्कळ वेळ ऐकल्याने अमृताप्रमाणे ज्याची रुची बिघडत नाही. जर कोणी प्रश्न केला तर अशा प्रकारे भाषण करतात, नाहीतर वेदांचे अध्ययन अथवा हरिस्मरण करतात. जर कोणी प्रश्न केला तर अशा प्रकारे भाषण करतात, नाहीतर वेदांचे अध्ययन अथवा हरिस्मरण करतात. ऋग्वेदादी तिन्ही वेदांची वाचारूप मंदिरात प्रतिष्ठापना करून जे आपल्या वदनाची वेदशाळाच करतात किंवा शिव अथवा विष्णू यापैकी एकाचे नामस्मरण करणे हेच वाचेपासून उत्पन्न झालेले वाचिक तप आहे. आता मानसिक तपाची लक्षणे सांगतो ती एक. असे लोकनाथांचा नायक जो श्रीकृष्ण परमात्मा तो म्हणाला, मनाची प्रसन्नता, सौजन्य, मौन, आत्मसंयम आणि अंतःकरण शुद्धी याला मानसिक तप असे म्हणतात. मनाची प्रसन्नता, सौजन्य, मौन, आत्मसंयम आणि अंतःकरणाची शुद्धी याला मानसिक तप म्हणतात. तर लाटांशिवाय जसे सरोवर किंवा अभ्रांशिवाय स्वच्छ असलेले आकाश किंवा सर्पांनी सोडलेली चंदनाची बाग अथवा पूर्णचंद्र, चिंतारहित राजा अथवा जसा मंदराचलाशिवाय असलेला क्षीरसमुद्र, तसे अनेक कल्पना तरंग अगदी निश्चेष नाहीसे झाल्यावर मन जे शुद्ध स्वरूपी निमग्न होऊन राहते, अथवा उष्णते वाचून प्रकाश, जाड्या वाचून अन्न आणि पोकळीशिवाय असलेल्या वस्तू म्हणजे ब्रह्म, तसेच आपले स्वरूप जाणून जो आपला स्वभाव टाकतो, थंडीने अंग काकडल्यावर ज्याप्रमाणे थंडीची बाधा होत नाही, मग अचल आणि कलंकरहित असे चंद्राचे बिंब जसे नेहमी पूर्ण असते, तसे आत्मस्वरूपी जे मन स्थिर झालेले असते. वैराग्याची इच्छा जेथे नाहीशी झाली आहे आणि मनाची धाव आणि भीती जेथे कमी झाली आहे, तेथे मन बोधस्वरूपी होते. म्हणून शास्त्रांचा विचार करण्यास ज्या मुखास शीण द्यावायचा, ज्या मुखाने शास्त्राध्ययन करावयाचे, ते मुख वाचेचे सूतही हाती धरीत नाही, म्हणजे भाषणविरहित मौन संपन्न असते. त्या मनाला आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यामुळे ज्याप्रमाणे मीठ आपले मूळ स्वरूप जे पाणी त्यात घातले असता तद्रूप होते, त्याचप्रमाणे ते संकल्प विकल्प सोडून देते. अशा वेळेस त्या मनात इच्छा कुठून उत्पन्न होणार, जिच्या योगाने इंद्रियाकडे धाव घेऊन विषयांचे गावास प्राप्त व्हावे. म्हणून तळहातावर ज्याप्रमाणे केश नसतात, त्याचप्रमाणे अशा प्रकारे तयार झालेल्या मनाचे ठिकाणी सहजच भावशुद्धी असते, म्हणजे संकल्प विकल्प नसतात. अर्जुना, फार काय सांगावे, जेव्हा मनास ही योग्यता प्राप्त होते तेव्हाच मानसतप असे नाव मिळते. देव म्हणतात, परंतु ते असो, मानसतपाची जी लक्षणे आहेत ती मी तुला सर्व सांगितली. याप्रमाणे देह, वाचा आणि चित्त यांच्या योगाने जे त्रिविधत्वास पावले आहे ते सामान्य तप तुला सांगितले. आता 3 गुणांच्या संघाने हेच तप 3 प्रकारचे होते. ते बुद्धीच्या बळाने चांगले ऐक. फलाची आशा न करणारे आणि समाधानी अशा पुरुषांनी उत्तम श्रद्धेने आचरलेले असे हे जे 3 प्रकारचे कायिक, वाचिक आणि मानसिक तप त्याला सात्विक तप असे म्हणतात. तर हे प्रबुद्धा, हे जे आम्ही तुला 3 प्रकारचे तप सांगितले त्याचेच पूर्ण श्रद्धापूर्वक आचरण कर, पण फलाची आशा धरू नको. अरे, ज्यावेळी मन पूर्णपणे शुद्ध ठेवून श्रद्धेने या तपाचे आचरण करावे, त्यावेळी याच तपाला ज्ञाते जन सात्विक असे म्हणतात. येथे आपली स्तुती, बहुमान व पूजा व्हावी या हेतूने किंवा दांभिकपणाने केलेले जे तप ते राजस, चंचल आणि अस्थिर असे म्हटले आहे. अथवा तप करण्याच्या हेतूने जगात द्वैत स्थापन करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्याची जे इच्छा करतात, त्रिभुवनातील सर्व सन्मान दुसऱ्या कोणास मिळू नयेत आणि सभेत व भोजनाचे समयी आपल्यास अग्रभागी मान मिळावा, सर्व जगातील लोकांनी आपली स्तुती करण्यास आपण पात्र व्हावे आणि लोकांनी आपले दर्शनास यावे, लोकांनी आपलीच विशेष पूजा करावी आणि सर्व महत्त्वाचे भोग आपल्यास उपभोगास मिळावे. अरे, अशा प्रकारे जशी एखादी वृद्ध वेश्या आपले वय झाकण्याकरता वरकांती शृंगार करून थाटामाठाने बसते, तसे तपाचे ढोंग माजवून जे आपले स्वरूप लोकास विकतात. फार काय सांगावे, परंतु द्रव्य आणि
आणि मान यांच्या प्राप्तीची इच्छा धरून जे सायासाने तप करणे त्यालाच राजस तप असे म्हणतात. द्रव्य आणि मान यांच्या प्राप्तीची इच्छा धरून जे तप करणे त्यालाच राजस तप असे म्हणतात. परंतु पहुरने नामक किड्याने ज्या गायीच्या स्तनातील दूध पिऊन टाकले असते, ती गाय व्याली तरी दूध देत नाही. किंवा उभे शेत जनावरास चारल्यावर जशी त्यापासून पिकाची प्राप्ती होत नाही, तसे आपली प्रसिद्धी व्हावी या हेतूने केलेले जे तप त्याचे फल पाहू गेले असता शेवटी व्यर्थ होते. याप्रमाणे अर्जुना तपापासून फलप्राप्ती नाही असे समजल्यावर तो ते मध्ये सोडून देतो, म्हणून त्या तपाला स्थिरता नसते. एरवी असे पहा की आकाशात अभ्रांची अकाली गर्दी होऊन ती ब्रह्मांडात गर्जना करतात, परंतु ती घटकाभर तरी टिकतात काय? तसे राजस तपाचे फल खरोखर वांझेप्रमाणे व्यर्थ होय, परंतु त्याचे आचरण केले असता ते आचरणही टिकत नाही. आता यापुढे जे तामस तप तेही अशा प्रकारचेच आहे, पण यात एक कीर्ती तरी मिळवण्याचा संभव आहे. त्यात तर कीर्ती आणि स्वर्ग या दोहोंचीही प्राप्ती होत नाही. वेडेपणाने दुराग्रह धरून आपल्या शरीराला दुःख देऊन अथवा दुसऱ्याचा नाश व्हावा अशी इच्छा धरून केलेले जे तप ते तामस तप म्हटले आहे. हे धनुर्धरा, मूर्खपणाचा अभिमान मनात बाळगून जे आपल्या शरीरास वैरी असे समजतात, आपले शरीर हेच लाकूड असे मानून आपल्या शरीरातील पंचाग्नीने त्यास पेटवतात, आपल्या डोक्यावर शेगडी घेऊन त्यात गुग्गुळ जाळतात, पाठीला गळ लावतात, भोवताली अग्नी पेटवून मध्ये आपले शरीर जाळतात, श्वासोच्छ्वास बंद करून व्यर्थ उपास करतात, अथवा उफराटे टांगून घेऊन धूम्रपान करतात, हिवाळ्यात नदीत गळ्या इतक्या पाण्यात उभे राहतात आणि खडकावर किंवा नदीचे तीरास बसतात आणि आपल्या अंगाचे जिवंतपणे मांस काढतात. हे धनंजया, अशा नाना तऱ्हेने आपल्या शरीरास दुःख देऊन दुसऱ्याचा नाश करण्याकरता तपाचे आचरण करतात. डोंगरावरील धोंडा आपल्या जडपणाने सुटल्यावर खाली पडला म्हणजे त्याचे तुकडे तुकडे होतात, परंतु तो खाली येते वेळेस जर त्याचे सपाट्यात एखादी वस्तू सापडली तर तो जसा तिचा चुराडा करतो, तसे आपल्या शरीरात दुःख देऊन जे सुखी प्राणी असतील अथवा जे प्रमुख असतील त्यांना जिंकण्याकरता तपाचे आचरण करतात. अर्जुना, फार काय सांगावे, परंतु असे वाईट आणि क्लेशयुक्त जे तप करतात त्यास तामस तप असे म्हणतात. याप्रमाणे सत्व, रज आणि तम यांच्या अनुरोधाने जे तपाचे 3 भाग झाले ते तुला चांगले स्पष्ट करून सांगितले. आता बोलण्याचा ओघ आला म्हणून दानाचे 3 प्रकार कसे होतात त्याची लक्षणे तुला सांगतो. हे पहा, गुणाच्या अनुरोधाने दानाचेही 3 प्रकार झाले आहेत. त्यापैकी पहिले जे सात्विक दान ते ऐक. दान करणे हे आपले कर्तव्य आहे अशा हेतूने जे दान पुण्यक्षेत्री, पर्वकाळी आणि सत्पात्री आणि दानाचा मोबदला न करणारा अशाला दिले जाते ते सात्विक दान होय. तर आपण स्वकष्टाने आणि सन्मार्गाने मिळवलेले जे धन ते जो आदरातिथ्याने दुसऱ्यास अर्पण करतो, कदाचित उत्तम बीज मिळाले तर उत्तम जमीन आणि वाफ यांची उणीव पडते. त्याचप्रमाणे दानाची इच्छा असली तरी दान देण्यास पात्र मनुष्य आणि देश व काळ यांची उणीव असते. अमोल रत्न सापडले असता त्याला कोंदण करण्यास सोन्याची उणीव पडते. कदाचित सोनेही मिळाले तरी अलंकार घालण्याच्या इंद्रियांची उणीव पडते. परंतु दिवाळीसारखा सण आपले आप्तवर्ग आणि संपत्ती हे 3 योग एकत्र मिळणे नशिबावर अवलंबून आहे. दिवाळीसारखा सण, आपले आप्तवर्ग आणि संपत्ती हे 3 योग एकत्र मिळणे नशिबावर अवलंबून आहे. तसे आपल्या हातून दान घडावायचे असेल तर सत्वगुणाची सहाय्यता होऊन देश, काल, सत्पात्र, ब्राह्मण आणि द्रव्य हे सर्व योग अनुकूल होतात. प्रथम यत्नाने होईल तेवढे दान करण्यास कुरुक्षेत्र अथवा काशी हे देश असावे, नाहीतर यांच्या बरोबरीचे तरी दुसरे देश असावे. त्या पुण्यक्षेत्रात सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण यासारखा पुण्यकाल असावा अथवा त्याच्या योग्यतेचा दुसरा असावा. तशा देशात व त्या पर्वकाली असा सत्पात्र ब्राह्मण असावा की मूर्तिमंत शुचित्वच होय. तो ब्राह्मण केवळ आचाराचेच मुख्य स्थान आणि वेदाचे वस्तिस्थान अशा योग्यतेचा असावा. त्या ब्राह्मणास द्यावयाचे जे दान त्यावरील आपली सत्ता काढून घेऊन त्यास ते अर्पण करावे. पण जशी स्त्री आपल्या पतीजवळ स्वसंतोषाने जाते किंवा एखाद्याची आपल्याजवळ असलेली ठेव आपण जशी त्यास स्वसंतोषाने परत देऊन उतराई होतो अथवा
खिसमत गाराजवळ असलेला विडा जसा तो राजास अर्पण करतो, तसे निष्काम बुद्धीने भूमी आदी करून दान ब्राह्मणास अर्पण करावे, परंतु त्या दानाविषयी कोणत्याही प्रकारची फलेच्छा होऊ देऊ नये. आणि दान ज्यास द्यावयाचे तो अशा रीतीचा असावा की त्याचेकडून आपल्यास उलट कोणत्याही प्रकारे काहीही लाभ होणार नाही. आकाशात पुष्कळ आरोळ्या मारल्या तरी जसे त्याचे प्रत्युत्तर आकाशापासून मिळत नाही, किंवा आरशाचे मागे पाहिले असता जसे त्यात प्रतिबिंब दिसत नाही, अथवा उदकावर चेंडू मारला असता तो जसा उसळून हातात येत नाही, किंवा पोळास घातलेल्या चाऱ्यापासून जसा तो उपकार मानित नाहीस, अथवा ज्याप्रमाणे कृतज्ञ मनुष्यावर केलेले उपकार तो फेडीत नाही, त्याचप्रमाणे दान करणाऱ्यावर कोणत्याही प्रकाराने उलट उपकार होणार नाहीत, अशा मनुष्यात दान द्यावे व आपण दान दिल्याबद्दल अभिमान बाळगू नये. हे वीरोत्तमा अर्जुना, अशा प्रकारचे जे दान ते सर्व दाना उत्तम असे जे सात्विक दान ते होय. आणि याप्रमाणे देश, काल, सत्पात्र ब्राह्मण आणि यथान्याय मिळवलेले द्रव्य हे आहे. प्रत्युपकाराकरिता किंवा फळाच्या इच्छेने अथवा मोठ्या कष्टाने दिलेले जे दान ते राजस दान होय. परंतु मनात दुधाची इच्छा धरून जसे गाईस उत्तम रीतीने चारावे, किंवा पेव तयार करून त्यात दाणे साठविण्याकरता शेताची मेहनत मशागत करून त्यात धान्य पेरावे, अथवा अहेरावर नजर ठेवून जसे सोयऱ्या धायऱ्यास लग्नकार्याच्या वेळी आमंत्रण करावे, अथवा लाच पदरात घेऊन मग दुसऱ्याचे काम करावे, किंवा द्रव्य घेऊन रोग्यास औषध द्यावे, तसे ज्याला जे दान द्यावे त्याचे त्यापासून संरक्षण होऊन त्याने आपली लोकात वाखाणणी करावी या हेतूने दान करतात. अथवा अर्जुना, वाटेने जाताना कोणी एखादा उत्तम ब्राह्मण भेटला पण त्यापासून प्रत्युपकार होण्यासारखा नसला तर हे किरीटी त्यास एक कवडी दान देऊन आपल्या सर्व आप्तवर्गाच्या प्रायश्चित्तांचा संकल्प करून त्याचे हातावर पाणी सोडतात. त्याचप्रमाणे त्या दानापासून परलोकच्या सर्व फलांची आशा करून त्यास ते देतात. आणि ते तरी किती, तर त्या ब्राह्मणाच्या एक वेळच्या भुकेलाही ते पुरवायचे नाही. बरे, तेवढेच का होईना, पण ते तरी संतोषाने द्यावयाचे तर नाही. तो ब्राह्मण ते घेऊन चालला असता आपली मोठी हानी झाली असे म्हणून मनात झुरतात, जणू काय चोराने यांचे सर्वस्व हरण केले. हे सुमते अर्जुना, आणखी काय सांगावे. अशा मनोवृत्तीने जे दान देतात ते दान त्रिजगतात राजस दान समज. जे दान सत्काररहित, अपमानपूर्वक आणि पुण्यदेश, पुण्यकाल व सत्पात्र नसून दिले जाते ते तामस दान होय. मग म्लेच्छांची वस्ती असेल ती ठिकाणे, अथवा अरण्ये, किंवा अपवित्र जागा, अथवा तंबू, किंवा नगराचे चव्हाटे, अशा ठिकाणी जमून संध्याकाळी अथवा रात्री चोरी करून आणलेल्या धनाचे उदारपणाने दान करतात. ते दान देण्यास पात्र कोण, तर भाट लोक, तमासगीर लोक, किंवा वेश्या अथवा जुगार खेळणारे, किंवा मूर्तिमंत चेटकी यांच्यावरच खुश होतात. अशा लोकांनी त्यांच्यापुढे नृत्यगायन केल्यावर अथवा भाट लोकांनी स्तुती केलेली ऐकल्यावर तीच त्यांच्या कानात नेहमी गुणगुणत असते. त्याही नंतर जेव्हा पुष्पे, अगर, सुगंधी द्रव्ये यांचा सुवास घेतात तेव्हा तल्लीन होऊन केवळ भ्रमाचे मूर्तिमंत वेताळ बनतात. मग दुसऱ्यास लुटून आणलेल्या अनेक पदार्थांचे मांग वगैरे लोकास अन्नछत्र घालतात. याप्रमाणे जे दान करणे ते तामस दान असे मी म्हणतो. आणि दैववशात आणखीही एक प्रकार घडून येतो, तो ऐक. कदाचित भुंग्याने लाकूड पोखरल्यावर त्यास अक्षरांचा आकार यावा, किंवा सहज टाळी वाजवीत असता दोन्ही हातांच्या मध्ये कावळा सापडावा. त्याप्रमाणे तामस मनुष्यास पुण्यक्षेत्राचे ठिकाणी पर्वणीचा लाभ झाला. त्या ठिकाणी ह्याचे ऐश्वर्य पाहून योग्य अतिथी प्राप्त झाला, आणि त्यास पाहून हा रागाने भांबावून जाऊन त्याला काही द्यावे असे जर याला वाटले तर त्याचविषयी पूज्य बुद्धी न बाळगता व त्यास नमस्कार न करता आपण स्वतः किंवा दुसऱ्याकडूनही त्याला अर्ध्याधिक समर्पण करीत नाही, आणि त्याला बसावयास आसनही देत नाही. मग गंधाक्षतांनी त्याचे पूजन करण्याची गोष्टच कशाला पाहिजे. याप्रमाणे तामसी पुरुष अतिथीची अप्रतिष्ठा करतात, परंतु ऋण कर्याची बोळवण करावी. त्याचप्रमाणे त्याच्या हातावर काही द्रव्य ठेवून अरे तुरे म्हणून त्याचा अपमान करतात. आणि अर्जुना, त्याला जे दान द्यावेचे तितकीच त्याची किंमत आहे अशी त्याची अवहेलना करतात. आणि मग त्या ब्राह्मणास वाईट शब्द बोलून धक्के मारून त्याची अमर्यादा करतात. हे पुष्कळ बोलणे राहू दे. याप्रमाणे जे द्रव्यदान करणे त्याला
या जगात तामसदान असे म्हणतात। याप्रमाणे ज्याच्या त्याच्या चिन्हांनी युक्त अशी ही सात्विक, राजस आणि तामस ही दाने तुला स्पष्ट सांगितली। त्याविषयी अर्जुना, मला असे वाटते की कदाचित आपल्या मनात अशी शंका घेशील की संसार बंधनातून सोडविणारे जर एक सात्विक कर्मच आहे, तर त्या वाचून दोषयुक्त अशी ही जी वेगळी कर्मे त्यांचे वर्णन का करावे? परंतु द्रव्याच्या ठेव्याकरता संबंधाचे निवारण केल्याशिवाय जसे ते हाती येत नाही, अथवा धूर सोसल्याशिवाय जसा अग्नी पेटत नाही, तसे शुद्ध सत्वगुणाचे आड जे रज तमो गुणांचे द्वार आहे ते फोडण्याचा प्रयत्न केला असता त्यास वाईट का म्हणावे? आम्ही श्रद्धेपासून दानापर्यंत जेवढ्या क्रिया सांगितल्या त्या सर्व 3 गुणांनी युक्त आहेत। त्या तिन्ही गुणांचा मी खरोखर उल्लेख करणार नव्हतो, परंतु सत्वगुण उघड रीतीने दाखविण्याकरता दुसऱ्या 2 गुणांचे वर्णन केले। जे दोहोमध्ये तिसरे आहे ते दोघांचा त्याग केल्यावर दिसते। ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांचा त्याग केला असता संध्याकाळ दिसते, त्याचप्रमाणे रज आणि तम यांचा नाश झाल्यावर तिसरा जो उत्तम सत्वगुण तो आपोआप प्राप्त होतो। अशा प्रकारे सत्वगुण दाखविण्याकरता तुला तम आणि रज या गुणांची लक्षणे सांगितली, तर त्यांचा नाश करून सत्वगुणाच्या योगे आपली कार्यसिद्धी करून घे। या शुद्ध सत्वगुणानेच तू यज्ञादी सर्व कर्माचे आचरण कर, म्हणजे तू स्वस्वरूपाला अगदी सहज प्राप्त होशील। स्वतः सूर्यात जर कोणतीही वस्तू दाखवाव्यास लागला तर काय एक दिसणार नाही, तसे गुणाने आचरण केले असता ते कोणते फल देणार नाही। अशी सर्वतोपरी सत्वगुणाच्या अंगी शक्ती आहे खरी, परंतु मोक्षाची प्राप्ती जेणेकरून होते ती एक निराळीच वस्तू आहे, आणि तिचे जेव्हा सत्वगुणास सहाय्य होते तेव्हाच मोक्षप्राप्तीची योग्यता येते। पहा की जरी 15व्या दराचे उत्तम सोने असले तरी जेव्हा त्याच्यावर राजाचा शिक्का पडेल तेव्हाच ते चहूकडे चालते। अनेक ठिकाणचे जल स्वच्छ, थंड, सुगंधयुक्त व सुखदायक असेल, पण तीर्थाला मिळाल्याशिवाय त्याला पवित्रता येत नाही। इतर ठिकाणच्या पाण्याला केवढीही योग्यता असेना, पण जेव्हा गंगा त्याचा अंगीकार करील तेव्हाच त्याचा समुद्रात प्रवेश होतो। त्याप्रमाणे अर्जुना, सात्विक कर्माच्या आचरणाने मोक्षाच्या भेटीला येत असता ज्याच्या योगे मध्ये आडकाठी होत नाही ते वेगळेच आहे। हे भाषण ऐकताच अर्जुनाच्या मनात अनिवार्य चिंता उत्पन्न होऊन तो म्हणाला की देवानी कृपा करून ते सांगावे। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जिचे योगाने सात्विक गुणास मोक्षरूप रत्नाचा लाभ होतो त्या वस्तूची लक्षणे ऐक। ओम तत्सत अशी 3 प्रकारची ब्रह्माची नावे आहेत। त्यांच्या योगाने ब्राह्मण, वेद आणि यज्ञ हे पूर्वी उत्पन्न केले आहेत। तर अनादी जे परब्रह्म व जे जगत आदी करून सर्वांचे विश्रांतीस्थान आहे त्याचे एकच नाव 3 प्रकारचे आहे। ते ब्रह्म खरोखर नाम आणि जात एतद्रहित आहे, परंतु अज्ञानी लोकांच्या अंधकारात ओळखण्याकरता वेदांनी त्याला नाव दिले। मूल जन्मल्यानंतर त्याला नाव नसते, पण तेच त्याचे नाव ठेवून हाका मारू लागल्यावर ते ओ देत उठते। त्याचप्रमाणे संसाराच्या कष्टाने शिनलेले जीव वेदाकडे गाऱ्हाणे सांगण्यास आले असता त्यांनी हाका मारल्यावर वेद त्यास ओ देतात, तेच नाव हे होय। ब्रह्माचे अनिर्वाच्यपण फिटावे आणि ऐक्यरूप होऊन भेट व्हावी अशा वेदांनी कृपावंत होऊन मंत्र शोधून काढला। मग ज्या मंत्राने ब्रह्मास हाक मारली असता ते सहज मागे असूनही पुढे उभे राहते, परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर उपनिषदरूपी नगरात जे ब्रह्माच्या पंक्तीस असतात त्यांनाच ते कळते। फार काय, परंतु सृष्टी उत्पन्न करण्याची ब्रह्मदेवा जी शक्ती आली ती ज्या एका नामाच्या अनुष्ठानानेच प्राप्त झाली। परंतु हे वीरोत्तमा, सृष्टी उत्पन्न करण्याचे पूर्वी ब्रह्मदेव एकटा उत्पन्न झाल्यावर वेडास होऊन गेला। ज्या मजपासून त्याची उत्पत्ती झाली त्या ईश्वरासही तो ओळखेना, अथवा सृष्टीही उत्पन्न करू शकेना। ती योग्यता ज्या एका नावाच्या उच्चाराने त्यास प्राप्त झाली, ज्याचा अर्थ मनात आणल्यावर व ज्या 3 अक्षरांचा जप केल्यावर सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता त्यास आली, तेव्हा ब्राह्मण निर्माण करून त्यांना वेदांची आज्ञा मान्य करण्यास सांगून त्यांचे निर्वाह करता त्याने त्यास यज्ञाचे वगैरे आचरण करण्यास सांगितले। नंतर अपार लोक उत्पन्न केले की ज्यांची गणना करता येत नाही, व 3 भुवनेही ब्रह्मदेवाने त्यास अग्रहार करून दिली।
श्री लक्ष्मीपती म्हणतात, अशा प्रकारे ज्या नाममंत्राच्या योगाने ब्रह्मदेव श्रेष्ठत्वास पावला त्याचे लक्षण ऐक. तर सर्व मंत्रात श्रेष्ठ जो ओंकार तो मूळ अक्षर असे समज, आणि तत्कार दुसरे अक्षर आणि सत्कार तिसरे होय. याप्रमाणे ओम तत्सत असे 3 प्रकारचे ब्रह्माचे नाव आहे. आणि उपनिषदाचे हे जे नामरूपी सुंदर पुष्प त्याचा तू वास घे. याचे ऐक्य झाल्यावर जर सात्विक कर्माचे आचरण केले तर मोक्ष आपल्या घरचा चाकर होतो. परंतु दैवयोगाने जर कापुराचे अलंकार प्राप्त झाले तर बाबा रे ते कसे वापरावे हे समजण्याचीच अडचण असते. तसे सत्कर्माचे आचरण करून ब्रह्माच्या नावाचा जरी उच्चार केला पण त्याचे व्यवस्थेचे मर्म जर माहीत नसले तर साधू वृंद घरी आले असता त्यांचा सन्मान न करता अपमान केला म्हणजे पुण्याचा क्षय होतो. अथवा टीका वगैरे सोन्याचे सुंदर दागिने एके ठिकाणी बांधून ते जसे गळ्यात अडकवावे तसा तोंडाने ब्रह्माचे नावाचा उच्चार केला व हाताने सात्विक कर्माचे आचरण केले पण त्याची व्यवस्था माहीत नसली तर ते सर्व कर्म व्यर्थ होय. अरे अन्न जवळ असून भूकही लागली आहे, परंतु असे पहा की लहान बालकास ते हाताने घेऊन तोंडात घालण्याची व्यवस्था माहीत नसल्यामुळे त्यास लंघनच घडते. अथवा अर्जुना तेल, वात आणि अग्नी ही एके ठिकाणी असताही दिवा कसा लावावा हे माहीत नसेल तर उजेड करता येत नाही. त्याचप्रमाणे पर्वकाल प्राप्त होऊन व कर्म करण्याची इच्छा होऊन त्यावेळचा मंत्रही जरी आठवला तरी त्याची व्यवस्था माहीत नसल्यामुळे ते सर्व योग व्यर्थ होतात. म्हणून 3 अक्षराचे जे हे परब्रह्माचे नाव त्याची व्यवस्था कशी करावी ती सांगतो ऐक. याकरिता वेदवेत्यांच्या यथाविधी यज्ञ, दान आणि तप या क्रिया ओम या ब्रह्माच्या नावाचा उच्चार करून निरंतर चालू असतात. तर या परब्रह्म नावाची जी 3 अक्षरे आहे त्या तिहींची योजना कर्माच्या आधी, मध्ये आणि शेवटी करावी. हे किरीटी याच हातोटीने ब्रह्मज्ञानांना ब्रह्माची भेट होते. ज्यांनी शास्त्राची माहिती करून घेतली आहे ते ब्रह्माशी ऐक्य होण्याकरता यज्ञादी क्रियांचा त्याग करीत नाहीत. ते अगोदर ध्यानाने ओंकार सिद्ध करून मागून वाचेने त्याचा उच्चार करतात. अशा रीतीने ध्यान केल्यावर प्रणवोच्चार स्पष्ट करून मग क्रिया करण्यास आरंभ करतात. मग अंधेरात न जाणाऱ्या दिव्याप्रमाणे अथवा अरण्यात बरोबर असणाऱ्या बलवान सोबत्याप्रमाणे कर्मारंभीचा प्रणवोच्चार कर्म करतेवेळी सोबत करतो असे समज. धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणद्वारा अथवा अग्नीच्या मुखाने यज्ञ करतात. आहवनीय, गार्ह्यपत्य आणि दक्षिण या 3 अग्नीत ते यथाविधी हवन करतात. फार काय, परंतु नाना तऱ्हेचे यज्ञ उत्पन्न करून नावडत्या अहंकाराचा त्याग करतात किंवा न्यायाने मिळवलेले पवित्र द्रव्य आणि भूमी आदी करून मुख्य दाने हे देशकाल पाहून पवित्र ब्राह्मणास देतात. अथवा 1 दिवसाआड किंवा 1 महिनाआड चांद्रायण व्रताचे आचरण करून आपले शरीर शुद्ध करून तपाचे आचरण करतात. अशा प्रकारे यज्ञ, दान आणि तप ही जी कर्मे बंधनरूप म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे आरंभी प्रणवोच्चार केला असता त्या योगाने मोक्ष सोपा होतो. नदीच्या कडेस असलेले नाव पाण्यात लोटतेवेळी जड लागते, परंतु तिच्याच योगाने पाण्यावरून तरून जाता येते. त्याचप्रमाणे संसारात पडणारी अशी जी कर्मे त्या कर्मापासून या नावाच्या योगाने मनुष्य मुक्त होतो. परंतु या गोष्टी तशाच राहू दे. या यज्ञ, दान वगैरे ज्या क्रिया आहेत त्या ओंकाराच्या साह्याने योग्यतेस येतात. ती कर्मे फळाला आली असे ज्यावेळेस त्यांच्या दृष्टीस पडते त्यावेळेस तत् शब्दाचा उपयोग करतात. मुमुक्षुजन तत् या ब्रह्माच्या नावाचा उच्चार करून फळाची आशा न धरता यज्ञ, तप आणि दान यांच्या अनेक प्रकारच्या क्रिया करतात. हे सर्व जगाच्या पलीकडे आहे व जे एकटे सर्वाला पाहू शकते असे जे परब्रह्म ते तत् या शब्दाने म्हणतात. अर्जुना, ते सर्वांच्याहून अगोदरचे आहे असे लक्षात आणून त्याच्या रूपाचे ध्यान करून पुढे त्याचा तत् उच्चार करतात आणि असे म्हणतात की तद्रूपी जे ब्रह्म त्याला फळासह सर्व क्रिया अर्पण असोत, आम्हास भोगाव्यास काही शिल्लक न राहोत. याप्रमाणे तत्स्वरूपी ब्रह्मास कर्मे अर्पून ती माझी नव्हेत असे म्हणून अंग झाडून मोकळे होतात. आता ओंकाराचा उच्चार करून ज्याचा आरंभ केला व तत् याचा उच्चार करून ज्याचे फळ अर्पण केले आणि अशा रीतीने ज्या कर्माला ब्रह्मत्व प्राप्त झाले ते कर्म खरोखर जरी ब्रह्मरूप झाले तरी तेवढ्यानेच कार्यभाग होत नाही. कारण जो कर्म करणारा असतो
त्याचा दुजा भाव शिल्लक राहतो. मीठ पाण्यात टाकले असता विरून जाते, परंतु त्याचा खारटपणा पाण्यापासून वेगळाच असतो. तसे कर्म ब्रह्माकार झाले असे समजणे तेच द्वैत होय. आणि जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत संसार भय जात नाही, हे देव आपल्या तोंडाने सांगतात व वेदही तसेच सांगतात. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी असलेले द्वैत हे सत शब्दाच्या ज्ञानाने निरसन होण्याकरता देवानी सत शब्दाची योजना केली. तर ओंकार व तत्कार यांच्या उच्चाराने केलेले कर्म ब्रह्मस्वरूपी होते, त्याला प्रशस्त कर्म असे म्हणतात. प्रशस्त कर्माचे ठिकाणी सत शब्दाचा उपयोग करतात, तो ऐकण्याजोगा आहे. तो सांगतो, सत या ब्रह्माच्या नावाची योजना ज्ञानी हे अस्तित्व आणि चांगलेपणा दाखविण्याकरता करतात. तसेच पार्था शुभ कर्म दाखविण्यालाही सत हा शब्द योजित असतात. तर या सत शब्दाने असद्रूपी मिथ्या नाणे आटून सत्तेचे व्यंग्यरहित स्वरूप दृष्टीस पडते. जे सत कोणत्याही काली अथवा कोणत्याही देशात वस्तूशिवाय इतरांसारखे होत नाही व नेहमी आत्मस्वरूपी असते. हे जे सर्व दृश्यमान जगत ह्याचा मिथ्याभास ज्या सत शब्दाच्या लाभाने नाहीसा होऊन जे आत्मस्वरूपी मिळते, त्या या सत शब्दाच्या योगाने सर्वात्मक ब्रह्मरूपी झालेले जे प्रशस्त कर्म, ते कर्म करणाऱ्याचे द्वैत फेडून ऐक्यास नेते. तर ओंकार व तत्कार यांच्या योगाने कर्म बाह्य ब्रह्माकार होते, हेही म्हणणे सत शब्दाच्या प्रकाशाने नाहीसे होते. याप्रमाणे ही सत शब्दाची अंतर्गत व्यवस्था समज, असे श्रीरंग म्हणाले. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, मी म्हणत नाही हो, मीच म्हणतो असे जर म्हटले तर श्रीरंगाच्या ठिकाणी द्वैताचा भाव उत्पन्न होऊन उणेपणा येतो. म्हणून हे देवांचेच म्हणणे आहे. आता तत् शब्द हा दुसऱ्या तऱ्हेने सात्विक कर्मावर उपकार करतो, तो ऐक. तर सत्कर्मे यथाविधी उत्तम प्रकारे चालली असता त्यात एखाद्या बाजूने जेव्हा उणेपणा येतो, तेव्हा शरीराचा एखादा अवयव कमी असला म्हणजे जसे शरीराचे व्यापार थांबतात किंवा रथाचा एखादा भाग कमी झाल्यावर रथाची गती जशी कमी होते, तसे सत म्हणजे उत्तम खरे, परंतु ज्यावेळी एखाद्याच गुणाच्या अभावी ते असत होते, तेव्हा ओंकार आणि तत्कार यांच्या साह्याने सत शब्द हा त्या व्यंगकर्माचा उत्तम प्रकारे जीर्णोद्धार करतो आणि आपल्या तेजाचे जोराने कर्माचे व्यंग्य नाहीसे करून त्यास सद्भावाच्या योग्यतेस आणतो. दिव्य औषध जसे रोग्याला बरे करते किंवा एखाद्याचा पराजय झाला असता त्यास साह्य मिळाल्यावर जशी दुप्पट शक्ती येते, तसा सत किंवा हा शब्द व्यंग कर्माचा न्यूनपणा नाहीसा करतो असे समज. किंवा अथवा काही प्रमादाने कर्म आपली मर्यादा सोडून जर निषिद्ध मार्गाने गेले, चालणारा आहे तोच मार्ग चुकतो आणि परीक्षकालाच भ्रम होतो, तर व्यवहारात काय काय होत नाही. म्हणून तशी कर्माची अविचाराने मर्यादा सुटून त्याला जर निषिद्ध कर्माचे वाईट नाव प्राप्त झाले, तर दोहोपेक्षा ज्ञाता असा जो हा सत शब्द त्याची योजना केली असता हा वाईट कर्माचे चांगले कर्म करतो. लोखंडाला जसे परिसाचे घर्षण, ओढ्यास जशी गंगेची भेट अथवा मेलेल्या मनुष्यात जशी अमृताची वृष्टी, तसा हे वीरेशा असत कर्माला सत या शब्दाचा प्रयोग होय. फार फार काय सांगावे, सत या नामाचा महिमाच असा आहे. अशा रीतीने सत शब्दाचे वर्म जाणून घेऊन जेव्हा तू त्या नामाचा उच्चार करशील, तेव्हा हेच केवळ ब्रह्म आहे असे तुला समजेल. हे पहा, ओम तत्सत ही अक्षरे मुमुक्षुस त्या ठिकाणी नेतात की ज्या ब्रह्मापासून दृष्टीगोचर सर्व पदार्थ प्रकाशमान होतात. ते परब्रह्म स्वच्छ असून अपरिच्छिन्न आहे व ओम तत्सत हे त्याचे अंतर्गत दर्शक नाम आहे. परंतु आकाशाला जसा आकाशाचाच आश्रय आहे, तसा ओम तत्सत या अक्षरांना ब्रह्माचाच आश्रय आहे. आकाशात उदय पावल्यावर सूर्यच सूर्याला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे या नावाचे उच्चाराबरोबर ब्रह्माची प्राप्ती होते. म्हणून हे त्र्यक्षरी नाम नसून केवळ ब्रह्म आहे असे समज. आणि त्या प्रित्यर्थ जे जे कर्म तू करशील, यज्ञ, दान, तप यामध्ये तत्पर असणे याला सत म्हणतात. आणि त्यांच्यासाठी केलेले जे कर्म त्यालाही सत असेच म्हणतात. आणि त्या कर्मामध्ये आरंभीच काही व्यंग्य उत्पन्न हो किंवा ती आरंभून अपूर्ण राहोत, यज्ञ, दाने किंवा घन तपे असोत, पण परिसाच्या स्पर्शाने झालेल्या सोन्याच्या कसोटीत उत्तम किंवा हिनकट
ह्याचा भासही नसतो, त्याचप्रमाणे केलेली कर्मे ब्रह्मार्पण केली असता ब्रह्मरूपच होतात आणि ज्याप्रमाणे समुद्रामध्ये नद्या निवडता येत नाही, त्याचप्रमाणे या कर्माच्या ठिकाणी पूर्णापूर्ण उत्तम किंवा निषिद्ध हा भेद उरत नाही. समजलास? याप्रमाणे हे ज्ञानवंता अर्जुना, ब्रह्मज्ञानाची शक्ती तुला दृष्टांतपूर्वक उघड करून सांगितली आणि हे वीरा, ब्रह्मनामाच्या एक एक अक्षराचीही निरनिराळी व्यवस्था तुला चांगल्या रीतीने सांगितली. याप्रमाणे अर्जुना, ब्रह्मनामाची ही अशी थोरवी आहे हे वर्म तुला समजले ना, तर यापुढे नेहमी याच नामावर श्रद्धा ठेवलीस तर जन्मबंधनापासून तू मुक्त होशील. जे कर्म करताना या शब्दाचा उत्तम रीतीने उपयोग करण्यात येईल ते कर्म पूर्ण होऊन वेदरूपीच होईल. पार्था, श्रद्धे वाचून केलेले यज्ञ, दान, तप आणि कोणतेही कर्म याला असत असे म्हणतात. ते परलोकी फलद्रप होत नाही आणि फलप्रद होत नाही आणि या लोकीही फलप्रद होत नाही. अथवा हा मार्ग सोडून श्रद्धा नाहीशी करून व दुराग्रहाचे बल वाढवून मग कोट्यावधी अश्वमेघ यज्ञ केलेत, सर्व पृथ्वी रत्नांनी भरून दान दिली, एक अंगुष्ठावर उभे राहून सहस्रावधी वर्षे तपश्चर्या केली आणि जलाशयाप्रमाणे गोड्या पाण्याचा समुद्र बांधला, तरी ते सर्व व्यर्थ होय. खडकावर वृष्टी व्हावी किंवा भस्मात आहुती द्यावी अथवा सावलीस आलिंगन द्यावे किंवा अर्जुना आकाशास चडकन मारावी, त्याप्रमाणे हे सर्व समारंभ फुकट जातात. घाण्यात जर गोटे घालून गाळले तर त्यापासून तेल अथवा पेंड प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे या गोष्टीपासून दारिद्र्यच प्राप्त होणार. पदरात खापरखुंटी बांधून या देशात अथवा दुसऱ्या देशात गेले तरी जशी ती जवळची नाहीशी न होता उपाशी मारते, तसे त्या सर्व कर्माचे आचरणापासून इहलोकी सुख मिळत नाही. मग परलोकाच्या सुखाची इच्छाच कशास करावी? म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी श्रद्धा न ठेवता, ब्रह्मार्पण न करता जे कर्म करावे त्यात काही अर्थ नाही. तो इहपर लोकी केवळ क्षीण होय. असे त्रितापरूपी अंधकाराचा सूर्य, लक्ष्मीपती व सर्व वीरांमध्ये श्रेष्ठ असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो बोलला. तेव्हा आत्मानंदात निमग्न झालेला अर्जुन हा पौर्णिमेच्या चांदण्याने चंद हरपला जातो तसा हरपला. अहो, संग्राम हा केवळ वाणी असून बाणांची टोके हीच त्यांची मापे होत. त्यांनी जीविताचे जणू काय मापच घेतो आहे. अशा दुर्घट प्रसंगी आत्मानंदाचे भरात अर्जुन कसा निमग्न झाला आहे. आज ह्याच्याप्रमाणे दुसऱ्या कोणाचे भाग्य उदयास आलेले दिसत नाही. संजय म्हणतो, हे कौरवेश्वरा धृतराष्ट्रा, शत्रूचे म्हणजे अर्जुनाचे गुण पाहून प्रीती उत्पन्न होते आणि आमच्या सुखप्राप्तीला हाच येथे गुरु कारण झालाय. जर ह्याने ही गोष्ट विचारली नसती तर देवांनी आपले मनोगत कशाला सांगितले असते व आम्हास परमार्थाची भेट तरी कशी झाली असती. अज्ञानरूपी अंधकारात जन्ममरणाच्या एरझारा करीत पडलो होतो, तो आत्मप्रकाशरूपी मंदिरात मला आणून सोडले. एवढा माझ्यावर आणि तुझ्यावर उपकार केला आहे, म्हणून हा व्यासाप्रमाणेच आमचा गुरु झाला आहे. इतक्यात संजय आपले मनात म्हणाला की मी जी अर्जुनाची अतिशय स्तुती केली ती धृतराष्ट्रास सहन होणार नाही, तेव्हा आता फार बोलू नये. याप्रमाणे संजयाने ही गोष्ट सोडून अर्जुनाने श्रीकृष्णास दुसरीच गोष्ट विचारली ती सांगण्यास आरंभ केला. निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, त्याने जशी आपली गोष्ट फिरविली तशी मीही सांगतो, ती ऐका. अध्याय 17. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा.